नाही आहे. वर्ग छोटा असेल आजचा. ठीक. हरिओम. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम. विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम. तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम. धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम. प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम. दास म्हणे रे गुणधामा, उत्तम गुण मज दे रे राम. उत्तम गुण मज दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. पावन भिक्षा दे रे राम, दीनदयाळा दे रे राम. अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम. तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम. ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम. मज विण तू मज दे रे राम. मज विण तू मज दे रे राम. मज विण तू मज दे रे राम. दास म्हणे मज दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. आपण देवाकडे सारखं मागतच असतो. तर रामदास स्वामींनी आपली ती पण सोय करून ठेवली की काय काय मागा देवाकडे. तर मागे खूप पूर्वी या
साळुंके त्यांनी ही भजनं बसवली, तर त्या भेटायला आल्या होत्या गुरुजींना. तर गुरुजींना त्यांनी विचारलं, त्यांनी आता एवढी भजनं आपल्यासाठी बसवली, तर तुम्हाला कुठलं सगळ्यात आवडलं? तर गुरुजींनी हे भजन सिलेक्ट केलं. म्हणजे हे मला सगळ्यात खूप आवडलं अर्थासकट. आणि ते तर त्यातलं दिवाळीच्या दिवशी आपण गुरुजींचा आवडता लावू. आता प्रार्थना म्हणू. आणि आजचा थोडा वेगळा कार्यक्रम आहे. साधा आहे, काही डोक्याला ताप नाही. हं. तर आपण आधी प्रार्थना म्हणूया. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. दिवाळीच्या दिवशी आपण भेटत आहोत. सगळ्यांना शुभेच्छा. त्या भजनामध्ये एक सांगितलं बघा, संगती सज्जन संगती दे रे राम. तो कोणीतरी मला विचारलं की तुम्ही काय करणार आहात दिवाळीच्या दिवशी. म्हटलं मला का तर आधीच या ज्योतींनी विचारलं, तुम्हाला आज क्लास आहे का? तर म्हटलं हो हो आहे आहे म्हणे. म- तर म्हटलं तुम्ही तर त्यांनी दिवाळीच्या दिवशी पण क्लास आहे. म्हटलं मी इतकी सज्जन संगती सोडून मी दुसरीकडे कशाला कुठे जाऊ. कॅन्सल करायचं माझ्या डोक्यातच नाही आलं. पण म्हणले सगळे तुमच्यासारखे नसतात. आता आम्हाला घरी कामं असतात दिवाळीची. म्हटलं हां ते खरं आहे. आता म्हटलं काही छोटा कार्यक्रम करू. हां, छोटा कार्यक्रम. आता हे आपण गेल्या वेळी बघितले. आणि आज आता आपण वायुस्तवन बघणार होतो, पण ते पुढच्या वेळी बघू. त्याच्याचबरोबर ह्या देवदेवतांचं हे सांकेतिक रूपात आहे, त्याचा अर्थ काय होतो तो सुद्धा आपण पुढच्या वेळी बघू. पण आज आपण दिवाळीबद्दल बघा, प्रकाश काकांनी आपल्याला सुंदर त्यांनी एक अभिष्ट चिंतन केलंय. तर मी विनंती करतो प्रकाशजींना की आम्हाला सगळ्यांना जरा सांगा ना, हा तुमचा कविता सांगा तुम्ही. अनम्यूट करा आणि मग तुम्हाला स्पॉटलाईट पण करतील मी हे. एक्सपेक्ट केलं नव्हतं ते एवढं करायला लागेल म्हणून. एनिवे, नाही, तुम्हाला सांगितलं होतं की हा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण कुटुंब म्हणून आपल्या घरच्या सर्व प्राण्यांना सुद्धा समाविष्ट करतो. आणि पहिल्यांदा आपली सुरुवात होते दीपोत्सवाची, ती वसुबारसापासून सुरू होते. वसुबारस. त्या दृष्टीने मी म्हटलं, दीपोत्सव प्रारंभाआधी देव पावती कृतज्ञतेची, जयाचिने ये सुख समृद्धी, पूजा प्रथम वसुवासराची. पहिल्यांदा पूजा आपण वसुवासरांची करतो. पूर्णत्व न ये अमुच्या कष्टा, नसता त्यांचा तयाट वाटा. स्मरण असावे सदा सर्वदा, वसु उद्धरी वसुंधरा. तो वसु म्हणजे गाय, वसुंधरा म्हणजे आपली पृथ्वी. परस्परांचा जे संबंध असतो, प्रत्येक म्हणजे परस्परांनी आपले उद्धार करायचा असतो, और उन्नती साधायची असते. तर ती दाखवायसाठी म्हणून म्हटलं वसु उद्धरी वसुंधरा.
तशा तर 4 ओळी तुम्ही आहेत. म्हणजे उदाहरण दिलं तर सांगा ना. हा, आमची चिन्मय मिशनची प्रॉपर्टी आहे सेंट्रल व्हीलला. तर तिथे जमीन जी आहे सगळी ती रॉकी अशी आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स काहीही नाहीत, अजिबात नाहीत. तर त्याच्यामुळे ते झाडं वगैरे लावायची, तर त्यांना जगवायचं एक मोठं काम असतं. कारण ती आहे क्ले सॉईल म्हणतात त्याला. पण ते सगळं काम चालू असताना एका ठिकाणी मला लक्षात आलं की तिथली सॉईल खूप मऊ आणि फर्टाईल होती. तर म्हटले कसं कारण असेल आहे. तर मला लक्षात आलं की त्या ठिकाणी एक तबेला होता आणि घोड्याचे जे लीद वगैरे सांडायची, त्याच्यामुळे तिथली जमीन सुपीक झाली होती. म्हणून म्हटलं वसु उद्धरी वसुंधरा हे खरं आहे असं मला पटतंय. कारण माझी अशी धारणा आहे की आपण सुद्धा खत पाण्यासाठी शेण वापरतो. नॅचरली त्याने जमिनीची जी उत्पत्ती क्षमता आहे ती नक्कीच वाढत असणार आणि त्याच्यामध्ये pH बॅलन्सिंग आणि हे ते सगळे जे काही केमिकल प्रोसेसिंग होत असेल त्याच्यामुळे ती सॉईलसुद्धा सॉफ्ट होत असणार असा माझा अंदाज आहे. मी काही सायंटिस्ट नाही, त्याच्यामध्ये रिसर्च नाही, करायला पाहिजे बरोबर आहे. कोणी जे का असतील त्यांनी. पण माझी खात्री आहे आणि माझी ठाम समजूत झालेली आहे की त्याच्यामुळे तुमची जमीनसुद्धा सुपीक होते. तर तुमची सुखसमृद्धी ही त्याच्यावरतीच अवलंबून असते. त्यांच्या कष्टामुळे तुम्हाला सुखसमृद्धी मिळते. म्हणून म्हटलं मी जयाची ये न ये, सुखसमृद्धी पूजा प्रथम वसु वासराची. आमच्या प्रयत्नांना सुद्धा त्या कष्टांना पूर्णत्व येत नाही त्यांच्या कष्टाशिवाय. म्हणून एक थँक वा. उपकृत म्हणून त्यांना कृतज्ञतेची पावती आधी देतो आणि मग आपण दीपोत्सवाला सुरुवात करतो अशी माझी आहे. छान. सगळ्यांना दीपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि सगळ्यांना सुख समृद्धी, भरभराट, आरोग्यदायी सगळं पुढचं आयुष्य आणि वर्ष जावं म्हणून वा. सदिच्छा व्यक्त करतो. हरिओम. आता आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊ. तर असं आहे, आपण कोणतं विचारलं तुमचं दासबोधचं अध्ययन एवढे म्हणे एवढं वर्ष चालल्याचा उद्देश काय. तर उद्देश आता त्यांचा काही परमार्थाशी खूप संबंध वेगळ्या तऱ्हेनं, तर मी त्यांना काय सांगितलं दुसऱ्या शब्दामध्ये, की आपली विचार करायची पद्धत तर रामदास स्वामींसारखी झाली तर किती छान होईल ना. आपण किती ते जे सुखी होते त्यांच्या विचारासारखे जर माझे विचार झाले तर किती छान होईल. तर आता रामदास स्वामी तसेच पूज्य गुरुजींचे विचार आहेत. तर आपण पूज्य गुरुजींकडनं त्यांनी दीपावली हे मला खूप जुनं एक त्यांचं गीत सापडलं. त्यांचीच रचना आहे, संगीत त्यांचंच आहे आणि त्याच्यामध्ये एक ज्ञानी भक्ताची परमेश्वराकडे, परमेश्वर भक्त त्यांच्याकडे सगळ्या भक्तांकडे कसं बघतो त्याची दीपावलीच्या निमित्ताने प्रार्थना आहे. तर त्याचा आपण एक थोडक्यात बघणार आहोत की कसं भक्त पण आहे, ज्ञानी पण आहे, दीपावलीचं कसं त्यांनी एकत्र आणलं. रचना, संगीत, स्वर सगळं सब कुछ गुरुजी. ते ऐकूया आपण. आणि हे भजन आहे ते अभ्यास करण्यासारखं भजन आहे. तर बघा भजन तर ऐकू आपण आधी. हम्म. प्रीति करत जो रहित कामना, प्रीति करत जो रहित कामना, ज्ञान में दूसे कहत भगवाना, ज्ञान में दूसे कहत भगवाना, प्रीति करत जो रहित कामना, ज्ञान वही जो मिलन कराए, ज्ञान वही जो मिलन कराए, भक्त का निज हृदयस्थ प्रभु से, भक्त का निज हृदयस्थ प्रभु
नयन प्रकाशमय हो भक्त का जीवन प्रकाशमय हो भक्त का जीवन प्रीति करत जोड़ै कामना प्रीति करत जोड़ै कामना यही तो है दीपावली नूतन यही तो है दीपावली नूतन मंगल पर्व शुभ अति पावन मंगल पर्व शुभ अति पावन आनंद पूरण जन मन मगन आनंद पूरण जन मन मगन मारु सचराचर जग सुख भवन आरु सचराचर जग सुख भवन प्रीति करत जोड़ै कामना प्रीति करत जोड़ै कामना प्रीति करत प्रीति करत प्रीति करत जोड़ै कामना आहा. किती किती अर्थ भरला आहे गाण्यामध्ये. पूज्य गुरुदेव चिन्मयानंद म्हणत असत डोंट फॉल इन लव्ह, राईज इन लव्ह. तर बघा, कामना सोडून, काही इच्छा स्वतःचा काही मोटिव्ह न करता प्रीती करत जो रहित कामना. मग भगवान म्हणतात असं आहे ना, कामना गेल्या ना तुझ्या सगळ्या, तरी प्रेम करतोयस ना, हा, मग आता मी तुला ज्ञान देतो. आणि ज्ञान देतो ते पण कसं? ते ज्ञान काय आहे? भगवंताचा आशीर्वाद, ज्ञान वही जो मिलन कराये भक्त का निज हृदयस्थ प्रभू से. आज रामदास स्वामींनी काय सांगितलं? मज विण तू मज दे रे राम. सध्याचं मी, माझी जाणीव माझ्या वासनांना धरू नये. आत्ताची मी जे म्हणतो जाणीव, ती माझ्या आवडीनिवडीनं धरू नये. तो नको मला, त्याच्या सोडून तू दे मला. मज विण मज तू दे रे राम. ते हेच मागितलंय, भक्त का निज हृदयस्थ प्रभू से. ते हीच भक्ती आहे. या भक्तीनं ज्ञान हे मिळतं. तो म्हणाल हे काय आहे, आम्ही तर भक्ती म्हणत होतो. तर बघा, शंकराचार्यांचा एक सुंदर ग्रंथ आहे, विवेक चूडामणी. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वेदांत पुष्कळ वाचलेला आहे, तुम्हाला माहिती असेलच. त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी भक्ती म्हणजे काय हे शंकराचार्यांनी सांगितलंय. त्यांनी सांगितले भक्ती सगळ्यात महत्वाची आहे मोक्षासाठी. पण त्यांची भक्तीची परिभाषा काय आहे बघा. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. गरीयसी म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे? मोक्षासाठी ज्या काही सामुग्री लागते, अगदी सोप्या अर्थात बघू, ज्या जे काही आपण उपकरणं लागतात मोक्षासाठी, त्यात भक्ती एव गरीयसी, भक्तीच सगळ्यात महत्वाची आहे. मग भक्ती म्हणजे काय? स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. आहा, स्वतःच्या स्वस्वरूपामध्ये, तेच त्याने सांगितलं, भक्त का ज्ञान वही जो मिलन कराये भक्त का निज हृदयस्थ प्रभू से. बघा, त्यांचे विचार गाण्यामध्ये सुद्धा शंकराचार्यांच्या पद्धतीनंच चालतात. बघा, असं किती गुरुजींचं किती साधना त्यांची तो. आणि मग आता पुढचं आहे की मी अमुक इतकी साधना केली, हां भगवंता, हां केली मी इतकी साधना, असं नाही. भगवंता दयार्द्र होऊन अनुकंपासे द्रवित भगवान नाशत प्रिय का भ्रम अज्ञान. आणि ही खरी प्रकाशमय जीवन होणं, ही खरी आपली दिवाळी आहे. तर आता यात आणखीन जास्ती विश्लेषण करून मी तुम्हाला त्या गाण्यातली गोडी घालवत गाण्याची गोडी घालवत नाही. तुम्ही ते गाणं फार मी खूप वेळा ऐकलं, पण मला फार समाधान झालं. चला आता शेवटचं,
दिवाळीचं काय आहे माहीत आहे का? ते एक जण गमतीनं सांगत होते. म्हणे दिवाळीचं असं आहे भारतीय जनमानसामध्ये, म्हणे हे अमेरिकेत वेस्टर्न लोकांचं वजन ते काय थँक्सगिव्हिंग ख्रिसमसमुळे वाढतं. म्हणजे भारतीय लोकांचं वजन दसऱ्यापासूनच वाढायला सुरुवात होते. सप्टेंबर ऑक्टोबरपासून वाढत जातं. मग दिवाळी सगळं साजरे करतात. दिवाळी मग थँक्सगिव्हिंग ख्रिसमस सगळं काय करत असतात. आणि म्हणे दुसरं एक काय अडचण अशी आहे, म्हणे अमेरिकन लोक आहेत त्यांचं वजन पाऊंडात वाढतं, भारतीय लोकांचं वजन किलोत वाढतं. कारण आम्ही ती पद्धती अवलंबतो तर आमचं वजन किलोत वाढतं. आता ते विनोद जाऊ द्या, पण ते दिवाळीच्या निमित्ताने असं आपण कल्पना करू की आनंद आहे. गोंंदवलेकर महाराज म्हणत असत, दिवाळीचा दिवस बाकीच्या सगळ्या दिवसांसारखाच असतो, पण आपण मनाने संकल्प केला की आता मी आनंदात आहे, दिवाळी मी साजरी करत आहे, तर आपल्यामधला जो रामदास स्वामीजी म्हणले मज विण तू मज, तर मज विण असलेला असे काही क्षण येतात बरं का आपल्या जप करत असताना, ध्यान करत असताना कसं वाटतं, छान शांत मन आहे. त्यावेळेस आपलं शुद्ध असलेलं मन माझ्या नेहमीच्या मनाशी संवाद साधतं. अरे, खरंच मी जास्ती जप केला पाहिजे. अ, आणखीन करूया, संध्याकाळी पण करूया, सकाळी पण करूया, असं वेगवेगळे संवाद असतात. तर असा एक शंकराचार्यांनी आत्ममनसंवाद असा शंकराचार्यांनी लिहिलाय. तर तसा आपल्या गुरुजींनी पण एक आत्ममनसंवाद दिलाय. तो खूप पूर्वी आपण मागे एकदा बघितला होता, पण या दिवाळीच्या निमित्ताने तो बघूया. हिंदीत आहे, पण त्याच्या आधी नंतर गुरुजींची मराठीत कॉमेंट्री आहे. आणि हा मी काय म्हणतात त्याला, हे रेकॉर्डिंग खूप छान नाही आहे, पण आवाज तुम्ही तुमचा मोठा करा. पण ते सुंदर आहे, सुंदर कॉन्व्हर्सेशन आहे आपलंच आपल्याशी. तर मला असं वाटलं दिवाळीच्या निमित्ताने आपणच आपल्याशी कॉन्व्हर्सेशन आहे, आत्ममन संवादाचा आपला संकल्प दृढ होण्यासाठी, माझ्या मनात चांगले विचार दृढ होण्यासाठी हा आत्ममन संवाद आपणच आपल्याशी करतोय अशी कल्पना करू आणि मग आपण थांबू. ठीक आहे, संगीतमय आहे, पण बघा मला आवडेल. हं? गुरुजी पहिलाच प्रश्न काय विचारतात बघा या संवादामध्ये. हा गप्पांमध्ये मी रेकॉर्ड केलंय, त्यामुळे गुरुजींसमोर माईक नव्हता. पण बघा तुम्हाला झालं रेकॉर्ड, पण बघूया, खूप पूर्वी केलं होतं. हं, ठीक आहे, बघूया आता. आपला वेळ कसा जातो, गप्पा टप्पा. तो आत्मा मनाला काय माहीत माहिती काय. बातों बातों में दिन बीत जाते हैं, फिर तू भजन कब करेगा बता मन. असं आहे, कोणी दुसऱ्याने आपल्याला सांगितलं तर राग येले. आता पण आत्मस्व म्हणा, अरे बातों बातों में दिन बीत जाते हैं, फिर तू भजन कब करेगा बता मन. बीत गए नहीं आते हैं फिर, तू समझ ले इसे इसी क्षण. बीत गए जो दिन नहीं आते हैं फिर, तू समझ ले इसे इसी क्षण. प्रभु भजन बिना जीना भी क्या जीना, अधूरा ही रहे ये जीवन. प्रभु भजन बिना जीना भी क्या जीना, अधूरा ही रहे ये जीवन. बातों बातों में दिन बीत जाते हैं, फिर तू भजन कब करेगा बता मन. मग काय झालं, मग पुढे काय झालं असं आत्म्याने मनाला सांगितलं. मग मनाने काय केलं, तर आता मन काय उत्तर दिलं त्यांनी.
बात मैंने जानी भली भांति सुनी. अच्छा, आणि मी काय करणार आहे लगेच, करता हूँ प्रभु को नमन. बात मैंने जानी भली भांति सुनी, करता हूँ प्रभु को नमन. बड़े दयालु है प्रभु सबके लिए, होगी मुझ पर कृपा मैं शरण. आहा, बड़े दयालु हैं प्रभु सबके लिए, होगी मुझ पर कृपा मैं शरण. नित करता रहूँगा मैं प्रभु का स्मरण, कर्म अपना मेरा ये वचन. नित करता रहूँगा मैं प्रभु का स्मरण, कर्म अपना मेरा ये वचन. बात मैंने जानी भली भांति सुनी, करता हूँ प्रभु को नमन. इथं चॅट मीरनी मला एका एका वेळी बघता येत नाही कोणी काय म्हटलंय का चॅटमध्ये. असं ठीक आहे. आता पुढचं बघूया. हा, आता पुढे काय झालं मग. आत्म्याने मनाला सांगितलं, मग मनाने ऐकलं. आईवडिलांनी मुलाला सांगितलं आणि त्यांनी ऐकलं, त्यांना आनंद होईल की नाही. मग आत्म्याला काय झालं पहा. आहा, कितने अच्छे हो मन. हा हा, कितने अच्छे हो मन, किया तुमने जो प्रण, मैं हुआ हूँ अति ही प्रसन्न. कितने अच्छे हो मन, किया तुमने जो प्रण, मैं हुआ हूँ अति ही प्रसन्न. करो चिंतन मनन कभी न हो विस्मरण, चाहे निकट ही न क्यों हो मरण. कितने अच्छे हो मन, किया तुमने जो प्रण, मैं हुआ हूँ अति ही प्रसन्न. करो चिंतन मनन कभी न हो विस्मरण, चाहे निकट ही न क्यों हो मरण. नारायण 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 नारायण, होगा साक्षात प्रभु का दर्शन. नारायण 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 नारायण, होगा साक्षात प्रभु का दर्शन. कितने अच्छे हो मन, अच्छे हो मन, अच्छे हो मन. सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.